माझं नाव श्रेया गट्टेवार. मी BCom ची स्टुडंट आहे आणि मला अशी इच्छा होती की BCom नंतर नुसतं घरात न बसता काहीतरी नवीन शिकायचं आहे, काहीतरी नवीन नॉलेज घ्यायचं आहे. आणि माझं रिसेंटली लग्न झालं तर मग माझ्या सासरकडच्यांची पण इच्छा होती की मी काहीतरी करावं, पुढे जावं, काहीतरी माझं करिअर घडवावं. मग मी टॅक्स कन्सल्टन्सीचे वगैरे व्हिडिओज पाहत होते. मग त्यातून मला असं वाटलं की मी काहीतरी टॅक्स शिकावं किंवा अकाउंटिंग शिकावं. मग त्यानंतर मी गुगलला ज्यावेळेस पाहिलं की माझ्या चिंचवडच्या एरियामध्ये कोणता बेस्ट क्लास आहे तर मला ITAPचं नाव तिथे दिसलं. त्याच्यानंतर मी ITAPचे रिव्ह्यूज वाचले. त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टुडंट्सनी असं लिहिलं होतं की त्यांना 3 महिन्यामध्ये जॉब भेटला. ॲक्च्युली मलाही जॉबची खूप म्हणजे खूप इच्छा होती की मी जॉब करावा, माझं काहीतरी स्वतःची इंडिपेंडन्सी असावी अशी खूप इच्छा होती. मग त्यानंतर मी ITAPमध्ये गेले. तिथे मला लीना मॅमचं मार्गदर्शन भेटलं. मॅमनी कोर्सबद्दल सांगितलं, कशा पद्धतीने क्लासमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याबद्दल सांगितलं. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर माझा आता 8 डेजचा क्लास झाला आहे. त्या 8 डेजमध्येच मला खूप सारा कॉन्फिडन्स आला आहे. स्टाफ जो आहे ITAPचा तो खूप छान आहे, सपोर्टिव्ह आहे, हेल्पफुल आहे. मला सध्या मोनिका मॅम शिकवत आहेत. मोनिका मॅमची टीचिंग, त्यांची समजावून सांगण्याची शक्ती खूप आहे. ॲक्च्युली आम्ही खूप साऱ्या चुका करतो पण त्या खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगतात. आणि मला ITAPमुळे खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. त्यामुळे हाय, माझे नाव पूजा अभिजित पारसेवार. लग्नानंतर माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मी काहीतरी करावं, पण संसार असल्यामुळे शक्य नाही झालं. माझं MCom झालं पण काहीतरी करायची इच्छा होती, पण काय करावं हे कळत नव्हतं. मग गुगलवरती ॲड बघितली आम्ही ITAPची. मग आम्ही लगेच ITAP इन्स्टिट्यूटला भेट दिली, माझे मिस्टर आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी मॅम सोडून त्यांनी खूप छान एक्सप्लेन केला कसं आहे कसं नाही. आणि त्यानंतर तरी पण कळत नव्हतं क्लास जॉईन करा नाही करा. मग त्यानंतर लीना मॅमनी मला खूप छान सांगितलं की तुम्ही करा क्लास, तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि त्यानंतर मग मी क्लास ॲडमिशन घेतलं आणि सध्या PBAला ॲडमिशन घेतलं. आणि सध्या आमचं फंडामेंटल अकाउंटिंग सुरू आहे आणि त्या मोनिका मॅम आम्हाला शिकवतात आणि त्या खूप छान शिकवतात. आणि क्लासमध्ये माझ्यासारख्याच मॅरिड लेडीज बघून मला खूप छान वाटतं की आपल्यासारखे आहेत आणि आपल्याला सोबत आहेत बऱ्याच जणींची. आणि मोनिका मॅमचं शिकवणं खूप आवडतं आणि मोनिका मॅम प्रत्येक वेळेस समजलं नाही तर जेवढ्या वेळेस सांगता येईल तेवढ्या वेळेस सांगतात. इवन क्लास संपत आला आणि काही जर क्वेश्चन विचारलं तर त्यावेळेला सुद्धा त्या सांगतात. थँक्यू ITAP आणि ITAP टीम. Hi, I'm Shrutika Deshmukh and I want to share my experience with ITAP Institute. Basically, I saw the advertise of PBA course, that is Professional Business Accountant, in newspaper, and later saw the interview of CA Pankaj sir. And I was so influenced and decided to go through the course. After 2 days, I visited the ITAP Institute at Chelmsford and even I guided me through the course, like what is actually included in the course. My batch has started last week, but in these few days, I must say the atmosphere of the ITAP Institute is so welcoming and the faculty is incredible. They go beyond theoretical knowledge using the practical problem in the industry. And I just want to say thank you, ITAP. नमस्कार, माझं नाव काजल रामचंद्र दीक्षित. मी MCom कंप्लीट केलं आहे. त्याचबरोबर मी BComला फर्स्ट इयरमध्ये असताना देखील पतसंस्थेमध्ये जॉब केला आहे. तर कंपनीमध्ये त्याचा रेफर कुठेही घेतला जात नाही. त्याचबरोबर मी त्यानंतर MComमध्ये असताना 2-3 इंटरव्ह्यूज दिले होते, पण तिथं GST कंपल्सरी असल्यामुळे त्यांनी मला सिलेक्ट केलं नाही. त्यामुळे GSTचा कोर्स करायचा मी निर्णय घेतला. गुगलला सर्च केल्यानंतर मला ITAPबद्दल माहिती मिळाली. सो त्यांचे रिव्ह्यूज पण चांगले होते आणि इथं भेट दिल्यानंतर मला असं जाणवलं की हा बाबा या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर जॉब दिला जातो आणि व्यवस्थितपणे सगळं सॉल्व केले जातात क्वेश्चन. आणि त्यानंतर इथे आल्यानंतर 3 महिन्यात मला ITAPने जॉब दिला
त्याचबरोबर GSTचं सांगायचं झालं तर GST बद्दल मला काही माहिती नव्हतं. कसा कॅल्क्युलेट करायचा, कोणत्या राज्यात कसा लागू होतो तो GST, IGST म्हणजे काय, UT GST, SGST आणि CGST, त्याच्याबद्दल त्याच्यावरचे पर्सेंटेज प्रत्येक राज्यानुसार पर्सेंटेज हे वेगवेगळे असतात. हे आम्हाला सुचित्रा मॅमने सांगितलं. त्याचबरोबर बेसिक कन्सेप्ट पासून साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि मी आता वर्किंग करते, मुंबई पट्ट्यामध्ये वर्किंग करते मी. आणि त्याचबरोबर GSTचं वर्किंग सुद्धा माझं चालू आहे. आयटम बद्दल बोलेल तेवढं कमीच आहे. नमस्कार, मी नेहा वाघमारे. मी BBA CS सेकंड इयरमध्ये शिकत आहे आणि माझी 11वी आणि 12वी कॉमर्स साईडने झाली होती. BBA आणि अकाउंटिंग हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि मला 12वी सेकंड इयर सुरू असतानाच मला स्कॉलरशिप मिळाली. आणि त्याच वेळेस मी ठरलं होतं की BBA करत असतानाच मला माझे जे करिअर आहे ते अकाउंटिंगमध्ये देखील मी करू शकते. म्हणून मी त्या स्कॉलरशिपचा फायदा घेत मी गुगलवरती बेस्ट ऑफ बेस्ट इन्स्टिट्यूट मी शोधत होते. त्याच वेळेस मला ITIची इन्फॉर्मेशन मिळाली आणि जेव्हा मी त्यांची इन्फॉर्मेशन वाचत होते त्याच वेळेस अजून एक मला त्यांची एक पॉईंट अजून मला इंटरेस्टिंग करणार होतं. त्यांचे जे आधीचे विद्यार्थी होते म्हणजे ते आता प्लेसमेंट लागून गेलेले, त्यांचे मी रिव्ह्यूज सगळे बघितले. त्यांचे जे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे किंवा त्यांचे मत आहे ITIP विषयी ते सगळे मी एकत्रित मी ते पाहता दुसऱ्या दिवशी मी ITIPला भेट दिली आणि त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन घेतली आणि नंतर मी ITIP जॉईन केलं. जॉईन केल्यावरती मला अतिशय सांगायला आनंद होते की जेव्हा मी ITIP जॉईन केल्यानंतर त्यांची जे शिकवण्याची पद्धत आहे, त्यांचे जे प्रेझेंटेशन होतं किंवा क्विज होतं, त्याचा लाभ म्हणजे आपण जे महिन्यामध्ये एक मॉड्यूल कम्प्लीट केलं आहे ते लास्टमध्ये क्विज किंवा प्रेझेंटेशनमध्ये ते पूर्ण रिवाईज होतं आणि त्याचा आपल्याला लाभ खूप मोठा होतो. आणि समजा आपल्याला काही क्वेश्चन आले असतील, आपण त्या फॅकल्टीला विचारले तर तो डाऊट ते कम्प्लीट केल्याशिवाय ते पुढच्या त्यांच्या स्टेपवर जाऊ शकत नाही, म्हणजे जातच नाहीत ते. आणि जेव्हा डाऊट क्लिअर होईल तेव्हा ते त्यांचं नेक्स्ट रेग्युलर शिकवायला सुरू करतात. थँक्यू.